भारत स्वतंत्र झाला आहे का या प्रश्नाचं उत्तर नक्कीच हो किंवा नाही इतकं सोपं असूच शकत नाही. कारण की आपला देश भारत हा इतका युनिक आहे की इतक्या भाषा, इतके धर्म, इतक्या जाती आणि त्यात म्हणजे ही सगळी लिस्ट खूप मोठी आहे. त्यामुळे या सगळ्यामुळे नेमकं स्वतंत्र राहता येणं म्हणजे तरी नेमकं काय, म्हणजे नेमकं स्वतंत्र किंवा स्वातंत्र्य या शब्दावर सुद्धा आपण कितीतरी वेळ चर्चा करू शकतो. कारण की मला असं वाटतं की आत्ता जो आपला काळ आहे त्याच्यामध्ये मार्केटिंग, पैसे ह्या सगळ्याचं इतकं मोठं एक मॉन्स्टर झाला आहे की मला असं नाही वाटत की त्यातनं इतक्या सोपेपणाने आपण सुटू शकतो. त्याच्यासाठी खूप रॅशनली आणि शांतपणे विचार केला तरच कदाचित आपल्या परीने आपण स्वतंत्र राहण्याचा प्रयत्न करू शकतो. हा खरं तर मोठा एक एसे होऊ शकेल, एसे पण नाही, एक मोठं खूप साऱ्या व्हॉल्यूम्सचा प्रश्न आहे. पण त्यामुळे माझं जर का उत्तर रॅप छोटं कन्साईज करायचं असेल तर मला असं वाटतं की स्वतंत्रता आणि स्वातंत्र्य ह्याच्याबद्दलच अजून आपल्या कॉन्सेप्ट्स क्लिअर झाल्या तर कदाचित या प्रश्नाचं उत्तर देता येईल. मला असं वाटतं की या प्रश्नाचं उत्तर अर्थातच आपण कमी वेळात किंवा एका वाक्यात देऊ शकत नाही, कारण का या उत्तराची बरीच परिमाणं, बरीच डायमेन्शन्स या प्रश्नाला पण आहेत आणि त्याच्या उत्तराला देखील आहेत. देशाने स्वातंत्र्यानंतर अनेक क्षेत्रामध्ये 65-67 वर्षाच्या काळात आपण खरंच फार मोठी मजल मारलेली आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या, एवढ्या मोठ्या जाती धर्माच्या, एवढ्या मोठ्या वेगवेगळ्या विश्वासाच्या, बिलीफ्सच्या लोकांना एकत्र आणणं, त्यांना एकजीव करून कुठली तरी एक युनिफॉर्म पॉलिसी एका देशामध्ये लागू करणं ही फार अवघड गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि त्याच्या बाबतीत भारत देशाने, म्हणजे आपल्या देशाने बरीच प्रगती केली असं मला वाटतं. आणि म्हणजे या 68 वर्षांमध्ये आत्ता गेल्याच काही दिवसांमध्ये दाभोळकरांचा खून झाला, पानसऱ्यांचा खून झाला आणि अशा अनेक काहीतरी करू बघणाऱ्या लोकांचे देशभरात, जगभरात खून होत आहेत. हे सत्य मला पचवणं फार अवघड जातं आहे. आणि त्याच्याविषयी मात्र मला निश्चितच शरम वाटते की जो देश हा एकेकाळी आपण अत्यंत चांगल्या विचारवंतांचा प्रागतिक देश होता, प्रागतिक राज्य होतं, त्याची आज ही स्थिती का, हा प्रश्न मला विचारावासा वाटतो. हा प्रश्न मला स्वतःलाच विचारावासा वाटतो, कारण का याचं उत्तर मला माझं स्वतःपुरतं शोधायचं आहे. त्यामुळे हो, भारत स्वतंत्र झालेला आहे, परंतु कशापासून आणि आता कशापासून स्वतंत्र व्हायचं आहे हा विचार आपण करायला पाहिजे असं मला वाटतं. भारत स्वतंत्र झाला आहे का ह्याचं उत्तर मी हो असंच देईन. कारण प्रॉब्लेम्स त्या काळातही होते, अत्याचार होत होता, भ्रष्टाचार होता, खूप काही गोष्टी होत्या त्या काळात. त्या सगळ्या गोष्टी आजही आहेत. आज फक्त माणसं बदलली आहेत. पण आज मी इथे बसून भारत स्वतंत्र आहे की नाही हा विचार करणारी मी कोणीच नाही आहे. कारण का आमच्या स्वातंत्र्य सैनिकांनी जे बलिदान दिलं आहे, प्राणाची आहुती दिली आहे, त्यांनी त्यांचे प्राण दिल्यानंतर आज मी इथे बसून भारत स्वतंत्र आहे की नाही ही विचार करणारी मी कोणी नाही आहे. मी आज म्हणेन की हो, भारत स्वतंत्र झाला आहे, त्यांच्या बलिदानामुळे स्वातंत्र्य झालं आहे. आज जर मी इथे नाही म्हटलं किंवा प्रश्न जर उद्भवला की स्वतंत्र खरंच आहे का, तर मे बी त्यांच्या बलिदानाचा कुठेतरी अवमान केल्यासारखं होईल आणि मी खूप छोटा घटक आहे. आज परिस्थिती वेगळी आहे. आज आपलीच माणसं, आपलेच राजकारणी, आपलीच संस्था आपल्यावर खूप काही बोलण्यासारखं आहे. त्यामुळे मी फारच छोटी घटक आहे त्यापुढे बोलायला. पण जर पूर्णतः विचारलं ओव्हरऑल तर माझं असं म्हणणं आहे की हो, माझा भारत स्वतंत्र आहे. आज मी स्वतंत्रपणे माझे विचार मांडते आहे, स्वतंत्रपणे बोलू शकते. मी हे फक्त माझ्या स्वातंत्र्य सैनिकांमुळे झालं आहे, जे 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. सो हो, माझा भारत देश स्वतंत्र.